फिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोलीस सावित्रीला म्हणतात, ज्यावेळेस मी सीसीटीव्ही फुटेज चेक करायला गेलो होतो त्यावेळेस मला असं कळालं की त्या दिवशी सगळे सीसीटीव्ही बंद होते. तुम्ही काळजी करू नका, या हॉटेलवर आम्ही कारवाई करूच, पण हा कोणाचा तरी मोठा प्लॅन आहे हे नक्की. नंतर सावित्री आणि भाच्या दोघेही गाडीने बाहेर निघतात तेव्हा भाच्या एकदम शांत असतो. त्यामुळे सावित्री त्याला म्हणते, काय झालं रे तुझी, आज कॅसेट बंद आहे वाटतं. तेव्हा भाच्या म्हणतो, असं काही झालं नाही मॅडम, मी बोलायला लागलो की तुम्हाला ते फालतू वाटतं म्हणून मी गप्प बसलोय. तेव्हा सावित्री म्हणते, बरं झालं. पण लगेच भाच्या म्हणतो, मॅडम मला खरं तर बोलायचं असतं पण तुम्ही शांत बसा म्हटलं आहे म्हणून मी शांत बसलोय. सावित्री त्याला म्हणते, लगेच सुरू व्हायची गरज नाही. तेव्हा भाच्या म्हणतो, मॅडम तुम्ही विचारलं म्हणून मी बोललो, सगळीकडून पंचायत झाली आहे माझी. नंतर सावित्री भाच्याला थँक्यू म्हणते. तेव्हा भाच्या तिला म्हणतो, मी शांत बसलो म्हणून लगेच थँक्यू म्हणायची गरज नाही. तेव्हा सावित्री त्याला म्हणते, मी त्यासाठी म्हणत नाही थँक्यू, मी तुझे खरंच आभार मानले पाहिजेत म्हणून थँक्यू म्हणत आहे, नाही रागवणार मी आज तुझ्यावर. सावित्रीचे हे शब्द ऐकून भाच्याला शॉकच बसतो. सावित्री म्हणते, काल त्या माणसाने तुला जर उचलून नेलं नसतं ना, आपण नसतो जिवंत राहिलो. तेव्हा भाच्या म्हणतो, आभार मानायला पाहिजे पण ते सोनार शेठचे. भाच्या सावित्रीला म्हणतो, मॅडम तुम्हाला एक विचारू का, तुमच्या गावात रक्त तपासाचं केंद्र आहे का हो. तेव्हा सावित्री म्हणते, तुला कशाला हवंय ते. भाच्या म्हणतो, अहो मला ते माझं रक्त तपासून घ्यायचं होतं. मॅडम मी दारू पिलेलं नव्हतं, रंगभूमीची शपथ, मी पूर्ण वेळ तुमच्या सोबत होतो, मला कसा चान्स भेटेल दारू प्यायचा. मॅडम मला वाटतंय माझ्या रक्तात कोणीतरी काहीतरी घातलंय त्यामुळे मी तसा वागत होतो. दारू पिल्यानंतर माणूस 10 वेळा शूला जातो, मी तर एकदाच गेलतो. मॅडम रक्त तपासून घ्यायला काय हरकत आहे. तेव्हा सावित्री विचार करते, याचा पण पॉईंट बरोबर आहे, जर तसं काही असेल एकदा चेक करून घ्यायला काय हरकत आहे. इकडे विद्याधर विश्वंभर मामाला म्हणतो, त्या नालायक सावित्रीने आपल्या माणसाचे फोटो पोलिसांना दिले आहेत. तेव्हा मात्र विश्वंभर मामा खूपच घाबरतो आणि म्हणतो, मग आता काय करायचं आपण. विद्याधर म्हणतो, जर फोटोच्या आधाराने पोलिसांनी त्या माणसाला पकडलं तर अवघड होईल आपलं. विश्वंभर मामा म्हणतो, तर जातो मग मी फासावर. तेव्हा विद्याधर म्हणतो, अरे तुझं काय आता मध्ये. तेव्हा विश्वंभर मामा म्हणतो, अरे मीच मध्ये आहे, मधला कावळा तू मला केलाय, लक्षात येतंय का तुझ्या. त्या माणसाने तुला नाही बघितलं, मला बघितलंय. तेव्हा विद्याधर विश्वंभर मामावर खूपच चिडतो आणि म्हणतो, मी काय म्हणतो ते ऐक आधी. पोलिसांनी जर त्या माणसांना पकडलं आणि तुझं नाव घेतलं तर तू पण माझं नाव घेणार आहे हे माहित आहे मला. ती माणसं पोलिसांच्या हाती लागण्याच्या आधीच आपण त्यांना गायब केलं पाहिजे. त्यांनी तुला बघितलेलं आहे, त्यामुळे तू पुढाकार घे आणि त्यांना शोधून काढ, त्यांना बाहेरच्या राज्यात पाठवून दे, आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये. विश्वंभर मामा म्हणतो, ती माणसं असं नाही ऐकणार, त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे, ते अजून जास्त पैसे मागतील. तेव्हा विद्याधर म्हणतो, पैशांपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे, त्यामुळे ते जेवढे पैसे मागतील तेवढे पैसे आपण त्यांना देऊ. इकडे भाच्याला त्याच्या वडिलांचा फोन आलेला असतो. तेव्हा तो वडिलांना म्हणतो, बा तू काळजी करू नको, मला इकडे आत्ताच नवीन काम लागलेलं आहे त्यामुळे मी तिकडे येऊ शकत नाही, पण मी लवकरच कोल्हापूरला येईल. पण सावित्री त्यांचं हे बोलणं गुपचूप ऐकते. सावित्री त्याला म्हणते, वडिलांचा फोन होता वाटतं. तेव्हा भाच्या म्हणतो, तब्येत खराब आहे जरा त्यांची, त्यामुळे फोन केला होता. नंतर भाच्या सावित्रीला म्हणतो, मॅडम कोणाला जीव घ्यायचा होता तुमचा. तेव्हा सावित्री म्हणते, अजून कोण असणार, तीच माणसं ज्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. भाच्या म्हणतो, मग तुम्हाला माहित आहे ना ती माणसं कोण आहेत, ती बलराम आणि विश्वंभर मामा. तेव्हा सावित्री म्हणते, पण माझ्याकडे त्यांच्या विरोधात कसलाही पुरावा नाही. भाच्या सावित्रीला म्हणतो, अहो मॅडम तुमच्याकडे पुरावा नाही हे म्हणता म्हणता ते 50 गेम करतील. काल आपण बाहेर गेलो होतो म्हणून आपण वाचलो, नाहीतर आता आपण वरती असतो ढगात. तुमचं बरं आहे हो मॅडम, तुमच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण माझं जर काही बरं वाईट झालं ना तर माझ्या बाला कोणी कुत्रा खायला घालणार नाही. माझा बा माझा जीव आहे. तेव्हा सावित्री त्याला म्हणते, तू हे सगळं कोल्हापूरला जाण्यासाठी करत आहेस ना, ठीक आहे निघतो, तुला जायचं असेल ना तर जा. नंतर भाच्या आपली बॅग पॅक करून कोल्हापूरला जायला निघतो. तेव्हा सावित्री त्याला थांबवते आणि म्हणते, कुठे चाललास. तेव्हा भाच्या म्हणतो, एकदा जा म्हटल्यावर मी कशाला थांबतोय, झालं माझं पॅकअप, चाललो मी असलो काय नसलो काय फरक पडतो तुम्हाला मॅडम, आपण कुणाच्या तालावर नाचत नाही. तर मित्रांनो, भाच्या खरंच सावित्रीची साथ सोडून जाईल का, यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.